आवाज मराठी न्यूज 24। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस गैरहजर राहणाऱ्या व कामकाजात अनियमितपणा असणाऱ्या ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ शुक्रवारी मिरज पंचायत समितीवर जिल्हा परिषद प्रशासनाच्या पाठीवर बॅनर असलेल्या 2 गाढवांसह सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आंदोलकांनी निलंबनाच्या कारवाईसाठी पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मारला। जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन न मिळाल्याने उपसरपंच तुषार खांडेकर यांचे मिरज पंचायत समितीसमोर सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेत दिनांक 28 ऑगस्ट पासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचे जाहीर करण्यात आले। ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप चौकशीत दोषी आढळूनही प्रशासनाने जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्याने उपसरपंच खांडेकर यांनी मिरज पंचायत समितीसमोर 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले होते। जिल्हा परिषद प्रशासनाने फसवणुकीचे धोरण अवलंबल्याने याच्या निषेधार्थ शुक्रवारी पंचायत समितीवर मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते पंचायत समितीवर डॉक्टर महेश कांबळे व बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आंदोलनात अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महादेव दबडे, माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर सहभागी होते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीला जाणून बुजून गैरहजर राहणारा मालगावचा ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप याला निलंबित करावं या मागणीसाठी गेले 9 दिवस झालं मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर आमरण उपोषणास बसलेले होते। पण या गिधाडाची कातडी असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला आमच्या या समाज बांधवाची कोणत्याही प्रकारची काळजी नसल्याचं दिसून आलं। म्हणून आज हे आंदोलन तुषारभाऊ खांडेकरनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या अस्तित्वासाठी सुरू केलेलं होतं आणि तुषारभाऊ खांडेकर यांचा जीव धोक्यात घालून कुठलीही चळवळ आम्हाला जिवंत ठेवायची नाही। आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तुषारभाऊ सारखे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सक्षम बनवायचे आहेत। त्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आम्ही निर्णय घेतला की जिल्हा परिषद प्रशासनानं जर निलंबित करत असतील तसं पत्र दिलं तर ठीक, निलंबित करता येत नाही तसं पत्र दिलं तर ठीक, पण आमच्या माणसाचा जीव आम्हाला महत्त्वाचा असल्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आपण हे उपोषण सोडायला तुषारभाऊ यांना विनंती केल्यामुळं आजचं हे आमरण उपोषण आपण इथं स्थगित करतोय। पण पुढचा मी इशारा देतोय की आजचं हे आंदोलन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही हातात घेतलेला आहे आणि येणाऱ्या बुधवारी 28 तारखेला जिल्हा परिषदेसमोर मी स्वतः असेन, सचिन कांबळे साहेब असतील, सागर आवळे असतील, उमेश भाऊ धेंडे असतील किंवा आणि एखादी व्यक्ती असं आम्ही 5 जण आमरण उपोषणाला बुधवारपासून बसणार आहोत। या सांगली जिल्ह्यातल्या सर्व आंबेडकरी समाजानं जे बाबासाहेबांच्यावर प्रेम करतात, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा स्वाभिमान जिवंत पाहिजे, अशा सर्वांनी येणाऱ्या बुधवारी 28 तारखेला 11 वाजता जिल्हा परिषदेसमोर उपस्थित राहावं असं मी आज आवाहन आणि विनंती करतो। जय भीम, जय भारत।